सस्नेह निमंत्रण कोल्हार बुद्रुक येथील शिवधन अर्बन निधी लिमिटेड सन 2019 पासून ग्राहकांना अविरतपणे सेवा देत आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आपली संस्था आपला विश्वास या तत्वाने शिवधन अर्बन निधी ही स्वमालकीच्या जागेत सुरू होत असून त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे। आपण सर्वांनी हेच निमंत्रण समजून उपस्थित राहावे ही विनंती। हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल। ठिकाण झुंबर शेठ कुंकुळवळ कॉम्प्लेक्स समता पतसंस्थे शेजारी कोल्हार बुद्रुक। मी आपल्या मतदारसंघामध्ये देतच राहणार तुम्ही घेता घेता थकून जाल। खासदार डॉक्टर सुजय विखे। खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर येथील नागरिकांसाठी 22,500 किलो साखरेचं वाटप। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे शिर्डी मतदारसंघातील सर्व कुटुंबियांना प्रत्येकी 5 किलो साखर वाटपाचा कार्यक्रम नुकताच दीपक मंगल कार्यालयामध्ये खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। शिर्डी मतदारसंघातील जनतेनं विखे पाटील कुठल्या पक्षात आहे याचा कधी विचार केला नाही। विखे पाटील हाच पक्ष समजून आमच्या कुटुंबियांवर प्रेम केलं, म्हणूनच सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबियांना 5 किलो साखरेचं वाटप करत आहोत। यामध्ये कुठली राजकीय भावना नाही, केवळ आणि केवळ जनतेनं दिलेल्या प्रेमापोटी हे करत आहोत। काहींना ही साखर गोड लागणार नाही, साखर वाटपामुळे काहींना रात्रीची झोप येणार नाही असा टोला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटीलनी विरोधकांना लगावला। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, श्रावण महिन्यामध्ये महिलांसाठी पंढरपूर तुळजापूर देवदर्शनाचा उपक्रम यशस्वी केला। आता लवकरच मुस्लिम महिलांसाठी अजमेरची यात्रा काढू। महिलांना देवदर्शन घडवून आणले, यानंतर पुरुषांना नेणार आहे। मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांनी यादी तयार करून ती मला दाखवावी। यादीत कोल्हार भगवतीपूरमधील काही जणांना परत आणूच नका, त्यांना वर्षभर तिकडेच ठेवू। त्यांचा खर्च मी स्वतः करीन, कारण ते गावामध्ये राहून उगीचच कोणालाही बोट लावतात, पुढ्या सोडतात। अशा उपद्रवी व्यक्ती गावाबाहेर राहिलेल्याच बऱ्या, म्हणजे ते सुखी आणि गाव देखील सुखी राहील। डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील या मान्यवरांच्या संकल्पनेतून आपल्या शिर्डी मतदारसंघासाठी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम मोफत साखर वितरणाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आपल्या कोल्हार नगरीमध्ये आलेला आहे। त्यांचं या ठिकाणी देवालय ट्रस्ट व कोल्हार ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। मी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील खर्डे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। सर्वांनी या ठिकाणी टाळ्याच्या गजरात दादांचं स्वागत करायचं आहे। आपणा सर्वांना या ठिकाणी आपली दिवाळी गोड करण्यासाठी विखे पाटील परिवाराच्या वतीनं 5 किलो मोफत साखर सर्वांना देण्यात येणार आहे। त्यांचेच भाग्यविधाते आपल्या प्रवरेचे कोहिनूर हिरा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं कोल्हार नगरीमध्ये भगवती देवीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करत आहे। नंतर श्री काळूराम बोरुडे सर, धनंजय लोखंडे, दगडू बोरुडे यांच्या वतीने दादांचा सत्कार या ठिकाणी आज आपण बघतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आपल्या प्रवरा परिसर व शिर्डी मतदारसंघासाठी सर्वांची दिवाळी गोड करण्यासाठी सर्व आपल्या पूर्ण शिर्डी मतदारसंघातील 64 ते 65 गावामधील आपले कुपनधारक जे शेतकरी आहे, ग्रामस्थ आहे, महिला आहे, यांना मोफत 5 किलो साखर देण्याचं जे धाडसाचं काम या विखे पाटील कुटुंबाच्या वतीनं करण्यात आलंय, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा खूप टाळ्यांच्या गडगडामध्ये सर्वांचं स्वागत करायचं आहे। यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील। आजच्या या दिवाळी वाटपाच्या कार्यक्रमाला
उपस्थित असलेले माननीय श्री भाऊसाहेबदादा खर्डे पाटील, माननीय संभाजीराजे देवकर पाटील, माननीय दत्तात्रय पाटील खर्डे, माननीय स्वप्नीलजी निबे, माननीय अशोक शेठ असावा, माननीय आबा राऊत, माननीय पंढरीनाथ खर्डे, माननीय राजेंद्रजी राऊत, माननीय सविताताई खर्डे, माननीय तबाजी लोखंडे, माननीय दगडू बोरुडे, माननीय प्रशांतजी खर्डे, माननीय वसंतरावजी मोरे, माननीय विलासरावजी खर्डे, माननीय अमोलजी थेटे, माननीय विजयजी निबे, माननीय राजेंद्रजी खर्डे, माननीय संपतरावजी कापसे, माननीय काळूरामजी बुरुडे, माननीय धनंजय लोखंडे, माननीय भरतजी आंत्रे, उपस्थित असलेले पत्रकार माननीय सुहास वैद्य, माननीय कोळशे पाटील, सर्व उपस्थित असलेले ग्रामपंचायत आणि सोसायटी भगवती देवालयाचे समस्त सदस्य, सन्माननीय पत्रकार, माता भगिनी, ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वात प्रथम या कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो. राजकारणामध्ये एक पद्धत राहिलेली आहे. मी जर 3 वाजेला येणार असेल तर आपण 2चे निरोप देतो. म्हणजे मी तसा 4चा टाइम माझ्या कागदावर 4च लिहिलेला आहे, पण शपथ सांगतो मी 4 लिहिला. कोलारचा अनुभव पाहता खालच्या लोकांनी तो 3 समजला आणि कोणी येईल का नाही या भीतीने 2चा निरोप दिला. पण ही माझ्या आयुष्यातली पहिली वेळ आहे की मी 4ला यायचं ठरलं, निरोप 3चे दिले गेले, काही लोकांना 2चं कळालं आणि 12 वाजेपासून लोक हजर आहेत, असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं. मला लोक म्हणते लोक 12 वाजेपासून म्हटलं आता बाबा मला माहीतच नाही. अनेक वेळेस मी याच मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम घेतलाय, मीच आलोय पहिलं, मीच खुर्च्या लावल्यात, मीच फुलं दिलेत, मीच भाषण केलंय, मीच टाळ्या वाजवल्या, मीच गेलोय. त्यामुळं हा एक वेगळा अनुभव मला पाहायला मिळाला. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये थोडासा यायला उशीर झाला. कोणालाही छळायचा अजिबात उद्देश नाही, म्हणून कोणाचेच भाषण आपण ठेवले नाहीत. 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आपण केले, अनेक चांगल्या गोष्टी केल्या, काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, काही लोकांचे कामं झाले असतील, काही लोकांचे कामं थांबले असतील. पण गेले 5 वर्षापासून सातत्याने काही ना काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. सुरुवातीला आपण 4 वर्षापूर्वी 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटले होते, ते मिळाले असतील. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येकाच्या घरी किराणा पोच केला, तेही विषय संपला. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी 60 वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी, मला आजही आठवतं कोलारचा जेव्हा कार्यक्रम संपला, लोक व्हीलचेअर, काट्या, चष्मे, कानाचं मशीन, काय ज्याला चालतंय तर तोही मशीन घेऊन चाललाय, ज्याला चालतंय तर तोही व्हीलचेअर. मला माहीत नाही किती लोकांनी ठेवल्यात, किती लोकांनी पुढे पाहुण्यांना दिल्यात, मी काय विचारायला आलो नाही. त्यानंतर मग आपण आलो. आता म्हटलं अजून काय राहिलंय करायचं, तर मला असं वाटलं यार आपल्या महिला कधी घराबाहेर पडत नाहीत. मला हात वरती करून सांगा बरं किती लोक तुळजापूर पंढरपूरला जाऊन आलेत, फार पाठीमागेपर्यंत. आता एक चूक याच्यामध्ये अशी झाली, 2 चुका झाल्या. एक, आपल्या कोलार, बुद्रुक आणि भगवतीपूरमध्ये आपल्या मुस्लिम समाज बांधवांनी भगिनींना कुठे घेऊन जाताना आलं. तर आता तुमचं पुढच्या महिन्यामध्ये अजमेरची यात्रा मी काढणार आहे, त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आपल्याकडं आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये कुठेही जात पात भेदभाव काहीच नसतो, सगळे आपले आहेत. कारण की आपल्या लोकांनी कधीही चिन्ह पाहिलंच नाही. आपल्या लोकांनी 35 वर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत फक्त आणि फक्त विखे पाटलांच्या परिवाराच्या सदस्याकडे पाहिलं. आणि म्हणून मी मगाशी मागच्या 2 दिवसापूर्वी वाळकीला होतो, तेव्हा आमच्या मुस्लिम समाजाच्या भगिनी उठल्या, म्हणे दादा हमारा क्या आहे. अरे म्हटलं काय पाहिजे ते सांग. म्हणे अजमेर. म्हटलं जाऊ द्या, सगळ्यांची यादी करा आणि अजमेरला जाऊ द्या. आणि दुसरी चूक झाली की आपले पुरुष मंडळी राहून गेली. आता पुरुषांचा असा आक्षेप आहे की यार आता आम्ही काय केलं दादा, आम्ही तर सगळं करतो, तुम्ही फक्त महिला नेल्या. आणि आमचे 2 महिने सगळ्या पुरुषांचे फार कष्टात गेलेत खरंच. म्हणजे मी असेल, आमचे सगळे पुरुष, सगळे मंडळी इथं बसलेली. श्रावण सुरू झाला,
मग गणपती आला, गणपती संपल लोकांनी वाट पाहिली, नवरात्र सुरू झाली, नवरात्री संपता पित्र सुरू झाले. 2 महिने या सगळ्यांचे इतके कष्टाने गेलेत की यांना पंढरपूरला घेऊन जाऊन काहीच उपयोग होणार नाही. काय होईल का फायदा यांचा पंढरपूरला? पंढरपूरची जर गाडी लावली तर एक भाऊसाहेब दादा किंवा संभाजीराजे सोडून कोणी बसणार नाही. त्यामुळे पुरुषांची यात्रा देखील आपण 2 महिन्यांनी सुरू करत आहोत. तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवतो मी. मला कोणाला कुठं पाठवायचं सगळं माहिती आहे, पण माझी एक विनंती अशी आहे सगळ्यांना की तुम्ही याद्या करा. दादा तुम्ही याद्या करा, राजे तुम्ही याद्या करा, गर्डे पटेल तुम्ही करा, स्वप्नील तू, पंढरी तुम्ही, जावेद सगळं तुम्ही एक याद्या तयार करा. कोणाला घेऊन जायचं ते याद्या माझ्याकडे पाठवा. त्या याद्यांवर मी काही चिन्ह करून देईल काही नावांपुढं. ते लोक घेऊन जा, पण परत गावात आणायचे नाही. काही लोक असे आहेत ज्यांचा कोणालाच काही उपयोग नाहीये, ना गावाला उपयोग आहे, ना समाजाला उपयोग आहे, ना परिवाराला उपयोग आहे. ते फक्त गावात सकाळी उठले का इथं बसून पुढ्या सोडत राहतात. याला बोट लाव, त्याला बोट लाव, याला बोट लाव. जी काय शांतता चालू आहे, सामाजिक सलोखा चालू आहे ते बिघडून टाकतात. म्हणून पुरुषांची गाडी जाताना कोल्हार बुद्रुक मधून जाणार 50 आणि येणार 45, आणि ती जबाबदारी माझी आहे. आणि जे 5 लोक येणार नाहीत त्या 5ही लोकांचं पूर्ण वर्षभराचं खर्च, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, 1 वर्षाचा हा सुजय विखे करायला तयार आहे, पूर्ण वर्षाचा. पण कृपया करून त्या लोकांना परत आणू नका, कुठंतरी सोडून या, त्यांना मारू नका, त्यांना आनंदात राहू द्या. आम्ही सुखात, तेही सुखी आणि गाव सुखी, या धोरणामध्ये आपण याच्या पुढे काम करणार आहोत. आता प्रत्येक म्हणजे हे ते लोक आहेत ज्यांना कुठलीच गोष्ट आवडत नाही. आपण एखादी गोष्ट करायला गेलो, आता एवढं मोठं काम करत असताना थोड्या चुका होतात, काही गोष्टी मागं पुढं होतात, काही गोष्टी चांगल्या होतात, काही गोष्टी वाईट होतात. शेवटी मी काही परमेश्वर नाही. आता साखर वाटतोय तर लक्षात घ्या साखरेची गंमत कशी आहे. ही साखर जे लोक आपल्याला सोडून यायचे, जे लोक आपल्याला सोडून यायचे त्यांना ही साखर गोड लागणारच नाही, त्यांना लागू शकत नाही. आणि दुसरी गंमत अशी आहे की ज्यांना ही साखर गोड लागणार नाही ते साखर सोडणार पण नाही, घेऊन जाणार, खाणार पण त्यांना ती गोडवा त्यांना जाणवत नाही. आता मला सांगा, मी दिलेली साखर जर एखाद्याला गोड लागत नसेल तर देणाऱ्याचा दोष आहे का खाणाऱ्याचा? खाणाऱ्याचा. आता या लोकांचा मी काही इलाज करू शकत नाही डॉक्टर या नात्याने. तर यांना ज्यांना साखर कडू लागते त्यांना माझ्या शुभेच्छा. आम्ही तर खरं दिवाळी गोड करण्यासाठी आता भरपूर लोक एकदम हे सगळं कार्यक्रम पाहून अनेक लोक संध्याकाळी झोपणार नाहीत, आणि हे तेच लोक ज्यांना सोडून यायचे. त्यामुळे दोन्ही गोष्टीतून त्यांना झोप न येणं हे स्वाभाविक आहे. पण मला आनंद वाटतो एक परिवाराच्या नात्याने एक अशी चांगली गोष्ट मी करू शकलो. कदाचित या साखरेचं महत्त्व इथं समोर बसलेला कोणालाही माहीत नसेल. 5 किलो याच्यासाठी काहीच नाही, भाऊसाहेब दादासाठी काही नाही, स्वप्नील लिबेसाठी काही नाही. पण या ठिकाणी आमच्या भगिनी ज्या साध्या घरात रोजंदारीवर काम करतात त्यांच्या दिवाळीसाठी हे 5 किलो फार महत्त्वाचे आहेत. आणि ही साखर त्यांच्यासाठी आहे. ही साखर या सर्वसामान्य जनतेसाठी आहे, गरिबांसाठी आहे. ज्या गरिबांनी, ज्या जनतेने आमच्या परिवारावर प्रेम केलं, ही साखर त्यांच्यासाठी आहे. आणि ही आज थांबणार नाही. हे साखर झाली, अजमेर झालं, पुरुषांचा दौरा संपला की अजून असं काहीतरी एक मोठा स्टंट मी करणार आहे. महिलांनी काळजी करायचं कारण नाही, काही ना काहीतरी मी देतच राहणार आहे. तुम्ही घेता थकून जाल, पण मी द्यायचं थांबणार नाही. कारण की मला हल्ली जाणवलं, मी जेव्हा बसतो माझ्याकडे किती पैसा आहे पाहायला, किंवा किती साम्राज्य आहे, किती प्रॉपर्टी आपली सगळे पाहतात, सगळ्यांना माहीत असते कोणाची किती जमीन आहे काय. तर मी त्या दिवशी घेऊन बसलो असं माझा कागद घरातला, म्हटलं चायला भरपूर झालं. आणि माणसं किती, आई वडील, नवरा बायको आणि 2 मुलं, भाऊ नाही, 7-12वर माझंच नाव आहे, कोणाला काही द्यायचं नाही, कुठं इतर हक्कात नाव नाही आणि बांधावर भांडणं नाही. मग माझ्या पोरांसाठी जेवढं लागतं तेवढं मी बाजूला काढलं. आणि आता जेवढं उरलंय हे आपल्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेवर पूर्णपणे खर्च करायचा हा निर्णय आपण घेऊन टाकला. ज्या लोकांमुळे हे सगळं मिळालंय, ज्या लोकांमुळे वैभव आहे, ज्या लोकांमुळे ऐश्वर्य आहे, ज्या लोकांमुळे आम्ही आहोत,
ज्या लोकांमुळे विखे पाटील आहेत त्या लोकांचं कल्याण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सातत्याने करत राहणार आहोत. त्यामुळे आम्ही तुम्ही निश्चित राहा. ते टोकन घ्या. ठीक, आलं आलं. हे टोकन सगळ्यांना मिळालं? हात वरती करा. शाबाश. तर हे टोकन पुढच्या 10 मिनिटासाठी आपल्या जीवापेक्षा जास्त जपा. कारण की हे टोकन आहे तर साखर आहे. त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळापासून बसलात तर आता ज्या ज्या महिलांनी कोणाकडं, आता महिलांचं कसं असतं, मी मगाशी एका गावात अनुभव घेतला. 4-5 महिलांनी एका महिलेकडे छोटीशी पर्स होती तिच्याकडे ठेवायला दिलं. मी बोलल्या बोलल्या सगळे तिच्याकडे पोहोचले. बरे माझं टोकन लगेच येते बाई येतं. तर आपले आपले टोकन आपल्या जवळ ठेवा. या टोकन बाहेर किती गाड्या 3 आहेत का 2 आहेत बाबा? आले का? किती आले? बरं 2 गाड्या आहेत, एक ट्रक आहे आणि एक आयशर आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, स्वप्नील पासून, पंढरी पासून, जावेद आहे, राऊत आहे, सगळेच डायरेक्टर, तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, जेवढे तरुण मुलं आहेत महिलांना आणि पुरुषांना लाईनमध्ये लावायचं आहे. माझ्या पाठीमागे येऊ नका. माझ्या पाठीमागे काही नाही आहे. माझ्या मला टोकन नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे येऊन काय फायदा नाही. तर सगळ्यांनी माझं भाषण झाल्यानंतर अतिशय शिस्तीत जायचं, लाईनीत उभं राहायचं. भांडण करू नका. घड्याळात मोजून 15 मिनिटात सगळे घरी पोहोचतील साखर घेऊन. जर एकदम लाईनीत राहिले तर शांततेत घ्या ना. ज्यांना चालायची अडचण आहे, ज्या वयस्कर आहे, ज्यांना काही अडचण असेल चालायला, बसून राहा. 10 मिनिटात मोकळं होणार आहे. 10 मिनिटात धक्काबुक्की करू नका. प्रेमाने करा. दिवाळी सगळ्यांची आनंदाने जाओ. तुम्ही जेवढं प्रेम मला दिलं, माझ्या वडिलांना दिलं, आमच्या परिवाराला दिलं, तसंच प्रेम आमच्या परिवारावर कायम ठेवा. एवढीच भगवती चरणे पादचरणे प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना विखे पाटील परिवाराच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.